वेलकम टू द बॅक यूट्यूब चॅनल गाईज. कशा सर्व तुम्ही? आणि ॲक्च्युली मी खूप दिवसानंतर व्लॉग्स बनवतो आहे. काहीतरी 2 महिने झाले असं 2 महिन्यानंतर व्हिडिओ बनवतो आहे. मी ॲक्च्युली टाईमच नव्हता माझ्याकडे व्हिडिओ बनवायला. आज शेतावरती आलेलो आहे मी खूप दिवसानंतर. 2 महिने झाले, 2-3 महिन्यानंतर आलो असून शेतावरती. म्हटलं बनवा व्हिडिओ. आणि आज तुम्हाला मी एक गोष्ट दाखवणार आहे. ती शेतावरती लावली होती मी आणि ॲक्च्युअली 2 ते 3 महिने झाले, तर त्याच्याकडे माझ्याकडे टाईमच नव्हता. तर म्हटलं ठीक आहे आज जाऊया आणि व्हिडिओ पण तर बनवता येईनच. तर पॅशन फ्रूट आहे आणि मला दाखवतो मी. हे बघा ॲक्च्युली पॅशन फ्रूटचं झाड आहे माझ्याकडे. पॅशन फ्रूट आहे. आज ही पॅशन फ्रूट काढण्यासाठी आलेलो मी शेतावरती. तर मग आज हे काढून घ्या वगैरे. खूपच दिवस झाले. पूर्ण पॅशन फ्रूट आहेत जे पिकलेले वगैरे आहेत ते काढून घ्यायचे येतात शेतावरती. बरेच लोकांना माहीत असेल. आज मी हे बघा पॅशन फ्रूट आहे. या पॅशन फ्रूटचा वेल आहे ज्यावरती जातो. रस्त्यावरती ट्रॅफिक पण खूप जाम आहे. गाड्या जातात आहेत. ट्रॅफिक असल्यामुळे शेतांची पूर्ण वाट लागलेली, झाडांची पूर्ण वादीचा. थोडं पपईचं झाड आहे, थोडं आंब्यांची आहे त्या साईडला. हिची गाडी तर मी आता सुरुवात करतो. जेवढे पॅशन फ्रूट आहेत तेवढे झालेले पिकलेले आहेत ते पूर्ण काढून घेतो आणि तुम्हाला दाखवलं की किती झाले टोटल. आणि याचे खूप फायदे, खूप बेनिफिट्स आहे याचे. तुम्ही बघशाल तर खरंच, कारण की हे एक असं फळ आहे की खूप एनर्जेटिक हे फळ आहे. आणि बऱ्याच गोष्टी आपल्याला म्हणजे तुम्ही बघू शकता ना, गुगल वगैरे जाऊन सर्च करा, तुम्हाला पूर्ण माहिती तर मिळेल त्याच्यावरती. बघा आता हे यांनी मी घेतो काढून. ते आहेत कुठे पिकलेले दिसतात का बघतो. हे ठीक आहे पिकलेले वाटतं. हे पण काढूया. पिकलेलं हे ठीक आहे. बघा खूप आहेत. आता हे काही सुकलेले पण याच्यामध्ये खूप दिवसानंतर पिकलेले. आणि हे इथे हां हे बघा इथेच भेटले तर आपल्याला 8 ते 9. हे बघा बापरे, आतमध्ये तर बरीच आहे. ते बघा हे पूर्ण पिकलेले आहेत. हे बघा इथे तुम्ही बघू शकताय 10 ते 15 असतीलच. ते पटापट काढून घेतो मी. प्रयत्न करावा लागतील. हे बघा फायनली हे बघा पडलंय. पण हे पण पडलंय. हे बघा दिस इज अ पॅशन फ्रूट. अजून खूप सारी झाडं वगैरे लावायची मला. 2 झाले. बघूया आता अजून. बापरे, याच्या वरती चढतं तर नाही येणार झाडावरती. आपट्याचं झाड आहे, काटे आहेत पूर्ण याला. बघा काटे असल्यामुळे इथे नाही चालतं ना झाडावरती. पण वेल आहे इकडे वरती गेलेला आहे. आणि पूर्ण आता एक करून काढून घेतो पूर्ण. अजय इकडे जरा काढू लागे. आता आज येते थोडी मला हेल्प करायला. आज याला बोललो तो कारण मोबाईल पकडून पर ते धरून तर नाही होत.
बघा बघू शकता तुम्ही इथले ॲक्च्युली हे जे आहे ना, पायनॅपल चेरी आहे हे. आता याला फक्त फुलं आलेली, चेरी नाही याला. हे बघा इथं आलेली पण आहे बघा, इथे चेरी. हे बघा हे चेरीचं झाड आहे, हे चेरी. हे बघा पायनॅपल चेरी, पूर्ण मोठं झाड आहे चेरीचं आहे पूर्ण. आणि त्याच्यावरती हा वेल गेलेला आहे पॅशन फ्रूटचा. हे आंब्याचं झाड आहे इथं. हे बघा आंब्याचं झाड लावलेलं आहे मी. हे बघा आंब्याचं आहे, आंब्याचं झाड. हे बघा पेरूच आहे. आणि मी आता जे पिकलेले होते पूर्ण पॅशन फ्रूट ते मी काढलेले आहेत. तर इथं बसतो, दमलो खूप ते तेवढी काढून. हे बघा, हे बघा हे पॅशन फ्रूट आहेत. आणि टोटल बघा किती काढलेले आहेत मी. बघा आज सुट्टी होती, सुट्टीचं काहीतरी काम तरी झालं माझं आज, काहीतरी करता आला. आता याचा ज्यूस बनवणार आहे मी. बघूया आता ज्यूस कसा लागतो ते. छान पिकलं आहे, थोडंसं कच्चं आहे हे, कच्चं वाटतं हे पिकलेलं आहे. हे बघा टोटल एवढी झाली, किती झाले 15. हे बघा टोटल 15 काढले. पूर्ण झाडावरती गेले होते इथं, त्याच्यावरती मी काढले एवढे पूर्ण. पॅशन फ्रूट आहे हे, थोडंसं कच्चंच आहे हे. नाही बघा हे नाही झालं, हे नाही झालं. हे पिकलेलं आहे बघा, हे जे आहे ना हे बघा, हे पिकलेलं आहे याच्यामध्ये बघा. हे ठीक आहे, त्याच्यामध्ये झालेलं आहे ते. थांबा ना, बनवूया आपण. हे पाण्यामध्ये टाकून हे करतो. तुम्हाला कसं लागतं पाहिलं का? खाल्लं की आता ते नाही नाही कच्चं तसं नाही खायचं, ते पाण्यामध्ये टाकायचं मग ते तसं लागतं छान. तसं नाही होत ते. त्याला काय जुगाड केलं तुम्ही? आमचे बाबा आहेत मुंबईचे. हे बघा आलेले आहेत ते मुंबईवरतून. तर त्यांना शेतावरती घेऊन आलो मी. ते म्हणले तर त्यांनी काय जुगाड बनवलेलं आहे बघा, काढण्यासाठी पॅशन फ्रूट काढण्यासाठी जुगाड बनवलं आहे त्यांनी त्याच्यावरती. असं इथं हे जरा बरं. नाही तसं काढण्यापेक्षा आता नाही, असं एकदम ओकेमध्ये निघतंय, त्याला खूप वेळ लागते. नाही कच्चं आहे हे, राहू दे. त्याच्यावरती आता आपण बनवूया, बघतो मी कसं लागते. ज्यूस कसा लागते ज्यूस करतो. या ना बसा बाबा. बोना जे पिकले ना, पिकले बघा, हे एक पिकलेलं आहे. ते जे पिकले ना ते काढायचं. हे पण पिकले ना वाटतं. हां हे पिकले. त्याचं जास्त असं थोडंसं हे लागतं बघा, असं नरम लागतं जरा असं. ते घ्या, ते कापूया आपण. अजून एक बघा, 2 याच्यामध्ये होऊन जाईल व्यवस्थित. हां हे 2च याच्यामध्ये करू आपण. बाकीचं मुंबईला घेऊन मग तुम्हाला. पहिला आता पिऊन बघू. आता बघा ना पिऊन, नाही आवडणार तुम्हाला हो. आवडणार बघूया. असं खायला तर आंबट लागत होतं चांगलं, म्हणजे गोड आंबट. काय बरोबर बघा कापलं मी. अरे त्याच्या मायला पडलं त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पडलं वाटतं ते. हा ते काढा, असं दोन्ही बाजूने हे करा. थांबा. हे बघा, हे बघा पूर्ण तो रस आहे बघा, पिकलेलं आहे पूर्ण ते. हे बघा, हां ते पूर्ण टाका त्याच्यामध्ये. हे बघा पूर्ण. याची मॉकटेल पण छान होते. मॉकटेलमध्ये मिंट, त्यानंतर वॉटर, आईस स्क्रब, स्प्राईट टाकून पण छान बनतं ते. ते काढा फक्त त्यात पूर्ण. हे पण टाका याच्यामध्ये. बघा कसं आहे याच्यामध्ये बघा.
मामांचं बुट पण मिळालं बुवा. मी पण पहिल्यांदाच बघतोय हे. तुम्ही पहिल्यांदा बघताय? होय. नाही जास्त करून फॉरेनर वगैरे लोक आहेत ना, जास्त करून नाही करत. तर बघूया आता खाल्ल्यानंतर माहित पडेल. हे पण का आपण दोन्ही याच्यामध्ये ओके होऊन जाईल आपलं. मध्ये साखर आहे का? पाणी कुठे? पाणी आणते बाटली. फळाचं नाव काय म्हटलं? पॅशन फ्रूट. पॅशन फ्रूट. हे नेमकं आहे ना, कसं आहे, शरीराला पौष्टिक आहे ती, आणि पौष्टिक असून सुद्धा आहे ना, शरीराची दमदार भूमिका आहे ना, ते बरोबर तो मिळवते. बघूया, मला जर चांगलं वाटलं हे तर मी पण घेऊन जाईल का मुंबईला. आहे तुमच्या पुढे आहे असं ना. खायला खाताना बघितलंय. खाऊन बघा, खाली खाऊन बघा. वरती. खाताना आंबट गोड लागते मस्त छान पैकी. हा ना, आंबट गोड हा, छान आंबट लागतं. गोड ए, लागते पाणी. वरती. पूर्णाच्या 2च हे केलेले आहेत आम्ही, फक्त जास्त ना. तिकडे तर बरोबर पाणी येईल ते. थोडीशी साखर टाक. टाकते आत. बस का? बस. साखर टाक थोडे. मोटर चमच्याने चालू आहे, आणून मोटर दे. हा. मोटर चालू आहे, घरातून उठायला लागते. हा, त्या पिशवीमध्ये होत्या तार याच्यामध्ये. हा, बस का? जे साखर पण टाकली याच्यामध्ये, त्यामध्ये फक्त मिक्स करायचं. रे थांब जरा करतो मी. काय करते गेला तू हिंग तुला. आम्ही कसं बनवतो माहिती का, ते बियाचं ते पिवळं आहे ना, बियाचं वरचं पिवळं, ते सगळं आम्ही हाताने काढतो. आणि चहाची जाळण आहे, चहाची जाळण घेतला काय. बघा दोन्ही याच्यामध्ये बघा कसं झालेलं पूर्ण. बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये छान आहे सगळं करून नये. सगळ्यात जास्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ठीक आहे. थांबा आता आपण त्याला हे करूया थोडंसं. खाली वर हां करा करा. तर साखर त्याच्यात थांबवत. बाबा बनवतात येत. साखर तर विरघळली पाहिजे. त्याच्यामध्ये अजून पुदिना, त्यानंतर त्याच्यामध्ये अजून जरा हे असतं ना, सिरप पाहिजे होता, शुगर सिरप तसा असतं ना, तो पण त्याच्यामध्ये व्यवस्थित एकदम. पण ठीक आहे, आपलं नुसतं साखर टाकून पाणी टाकून केलं तरी छान येते. आता मग ती गाळणी धरा त्याच्यावरती. बघ आता बाबा कसं वाटतं? टाकली ना साखर. छान आहे ना? छान आहे. थोडी साखर कमी पडली. घ्या ना, घ्या पिऊन टाका सगळं. टाका पाणी आलं काय. बघा आता टेस्ट करतो मी. छान आहे, बरोबर आहे. तेवढं जेवढं पाहिजे साखर तेवढे बरोबर, म्हणजे बरोबर आहे. त्याच्यामुळे जर साखर असते अजून जाणार, पण ठीक आहे. जा ना पेदर. छान आहे एकदम. काहीतरी बेनिफिट झाला म्हणा. पॅशन फूड लावलेलं मी
जून महिन्यामध्ये लावले होते आणि आता आले. छान लागतो भारी वाटतं. जाऊया सर्व घरी घेऊन आता आपण. त्याला फ्रीजमध्ये ठेवावं लागणार. हा फ्रीजमध्ये याच्यामध्ये बर्फ वगैरे टाकून ते तर एकदम छानच पण अजून उन्हाळ्यामध्ये छान. झालं आजचं काम डन पूर्ण. आता अजय आलेलं, अजय गाडी धुतोय त्याची वॉशिंग चालू. गाडी धुतो अजय. अरे इकडे घर अरे मामा हा मोकर आमची शेतकरी प्रेशर जास्त आहे रे पाण्याला. निघालत नाही ते. लावलेलं आपलं. टाइम वगैरे नव्हता त्यामुळे मला